विठ्ठला 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 जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे त्यांना जीवनाचं जे साचं फळ परमपुरुषार्थ मोक्ष मुक्ती अवस्था प्राप्त झाली ती ज्यांच्या कृपेनं प्राप्त झाली त्या संत जनांसमोर कृतज्ञतेनं त्या स्थितीचा अनुवाद करतात। विचित्र स्वरूप असलेलं हे पाचेगाव आणि या पाचेगावातील अखंड हरिनाम सप्ताहाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष 50वे वर्ष वैकुंठवासी गुरुवर्य बंसी बाबांच्या वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भानुदास महाराज गायके यांच्या कृपा आशीर्वादानं तसेच पूजनीय राजाराम महाराज तुवर योगेश महाराज आणि संदीप महाराज जाधव कारवाडी यांच्या उपस्थितीत हा सप्ताह संपन्न होतो आहे। सप्ताहाचं हे 50वे वर्ष आहे। दीर्घ परंपरा लाभलेला हा कार्यक्रम आहे। आजची ही 4था दिवस ना 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। सेवेकरिता गावातील शेजार गावातील परगावातील भाविक वृंद उपस्थित आहेत। अनेक गुणीजन मंडळी आहेत, ज्येष्ठ वारकरी मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। प्रथमतः मी या अभंगाचा शब्दशः अर्थ सांगतो, नंतर आपल्या हाती असलेली जी वेळ आहे त्या वेळेमध्ये याचा काहीसा विचार आपल्याला करता येईल। तुकाराम महाराज हे संत जनांसमोर उभे आहेत की ज्या संत जनांच्या कृपेनं तुकाराम महाराजांना जीवनाचं साचं फळ परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्त झाला। तो ज्या संतांच्या कृपेनं प्राप्त झाला त्यांच्या पुढे विनम्रतेनं तुकाराम महाराज उभे आहेत आणि आपल्याला प्राप्त झालेली जी सर्वोच्चम स्थिती आहे तिचा अनुवाद तुकाराम महाराज करतात। जन्मालो त्याची आजी फळ झाले साची। मनुष्य म्हणून मी जो जन्माला आलो त्या मानवी जीवनाचं जे साचं फळ म्हणून शास्त्राने वर्णन केलेलं आहे हे संतजन हो तुम्ही देखील वारंवार आम्हाला सांगत आलेला आहात की जीवनाचं हे खरं फळ आहे, तो परमपुरुषार्थ मोक्ष आज मला प्राप्त झालेला आहे। मी मुक्त अवस्थेला पोहोचलो आहे। जन्मालो त्याची आजी फळ झाले साचे। जन्माचं जीवनाचं साचं फळ आज मला प्राप्त झालं।
असं तुकाराम महाराज ज्यावेळेस संत जनांसमोर बोलतात त्यावेळेस संत जनांनी तुकाराम महाराजांचं कौतुक केलं असलं पाहिजे. कारण सांसारिक फळं प्राप्त झाल्याची वर्णन सांसारिक लोक संत जनांसमोर नेहमीच करत राहतात. आम्हाला हे मिळालं ते मिळालं. त्या संतांना त्या गोष्टीचं काही काडीचं कौतुक नसतं. कारण ज्या संसाराचं वर्म जाणून त्या संसारावर लाथ मारून तो महापुरुष देवदर्शनाच्या इच्छेनं निघालेला आहे, त्याला त्या संसाराचं काय कौतुक. पण असेच लोक संतांना नेहमी भेटत असतात. असा भेटणारा कोणी विरळाच की जो सांगतो आहे की जीवन ज्याकरिता प्राप्त झालं ते फळ मला आज मिळालं. एखादाच कोणीतरी. तुकोबाराय ज्यावेळेस हे सांगू लागले त्यावेळेस संतांनी तुकोबारायांचं कौतुक केलं. तुकोबारायांना ते म्हटले असले पाहिजेत की मोक्ष ही काही सामान्य अवस्था थोडीच आहे, अत्यंत दुर्लभ, हाती दुर्लभ गोष्ट आहे. आणि ती तुम्ही मिळवली. तुम्ही मोठा प्रयत्न केलेला आहे, जन्मोजन्मी तुम्ही प्रयत्न केला तेव्हा या स्थितीपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. प्रयत्नांची पराकाष्ठा हे तुकोबाराय तुम्हाला करावी लागलेली आहे. असं कौतुक संतजन करू लागले असतील त्यावेळेस तुकोबाराय त्या संतांना म्हणाले असतील, संतजन हो, माझी काही तुम्ही स्तुती करू नका, माझं काही कौतुक करू नका. भलेही जीवनाचं साचं फळ मोक्ष मी मिळवलेला असला तरी देखील तो मिळवण्यामध्ये माझा फारसा पुरुषार्थ नाही. गोष्ट खरी ही अशी आहे की ही स्थिती मला जी प्राप्त झाली ती तुम्ही सांभाळल्यामुळे प्राप्त झाली. तुम्ही सांभाळिले संती. झालं. 4 चरणातील 1.5 चरण झाले. आता राहिलेले जे 2.5 चरण आहेत ना, दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धापासून शेवटच्या चरणापर्यंत, तो 2.5 चरण त्या अभंगाचे म्हणजे त्या साच्या फळाचं वर्णन आहे. तुकोबाराय तुम्हाला असं काय प्राप्त झालं की ज्यामुळं तुम्ही म्हणता हे संतजन हो, तुम्ही माझा सांभाळ केल्यामुळं जीवनाचं साचं फळ मला मिळालं. काय मिळालं. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, भय निरसली खंती. माझं समूळ भय नष्ट झालं. माझी खंती म्हणजे चिंता दूर झाली, मी निश्चिंत झालो. हे जीवनाचं साचं फळ हे संतजन हो तुम्ही सांभाळल्यामुळं आज मला मिळालं. अजून काय मिळालं. तुकोबाराय म्हणतात, कृतकृत्य झालो. कृतकृत्यता मला प्राप्त झाली. कृत्य कृतम हे न सहा कृतकृत्य हा. करण्यास योग्य म्हणून जे जे शास्त्रानं सांगितलेलं आहे ते सर्व करून ज्याचं झालेलं आहे त्याला म्हणतात कृतकृत्य. तुकोबाराय म्हणतात, माझं सगळं करायचं संपलं, कर्तव्याभाव स्थिती मला प्राप्त झाली, कृतकृत्य झालो. आणखी काय प्राप्त झालं. इच्छा केली ते पावलो. ज्या ज्या आध्यात्मिक इच्छा मी अनंत काळापासून उराशी बाळगलेल्या होत्या हे संतजन हो तुम्ही माझा सांभाळ केला, अंगीकार केला, स्वीकार केला, त्यामुळं त्या समस्त इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. हे जीवनाचं साचं फळ मला मिळालं. इच्छा केली ती पावलो. तुकोबाराय आणखी तुम्हाला असं काय विलक्षण मिळालं की ज्यामुळं तुम्ही म्हणता जीवनाचं साचं फळ आज मला मिळालं. तर तुकोबाराय म्हणतात, महाभयंकर महाबलवान असलेला हा जो काळ जो समस्त जगाचा ग्रास करू पाहतो आहे आणि ज्याच्या चपेट घातातून आजपर्यंत कोणीच सुटलेला नाही, तो महाबलवान काळ सुद्धा आता माझ्यावर कोणत्याही प्रकारचं बळ करू शकणार नाही. तुका म्हणे काळ आता. आता म्हणजे तुम्ही सांभाळल्यानंतर जी स्थिती मला प्राप्त झाली. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तो माझ्यावर कोणत्याही प्रकारचं बळ करू शकणार नाही. हे जीवनाचं साचं फळ हे संतजन हो तुम्ही माझा सांभाळ केला म्हणून मला प्राप्त झालं. असा या अभंगाचा शब्दशः संपूर्ण अर्थ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडं कीर्तन लक्षपूर्वक ऐकावं लागेल. हे अगोदर सांगितलेलं बरं. तुम्ही म्हणाल लक्षपूर्वक ऐकलं तर काय होईल. तर कीर्तन कळेल. अजून एक शब्द वापरावा लागेल, तरच कीर्तन कळेल. तुम्ही म्हणाले नाही लक्ष दिलं तर, नाही तर डोमलं सुद्धा कळणार नाही. कीर्तन म्हणून तुम्हाला काय ऐकण्याची सवय आहे याचं ज्ञान मला नाही, कारण ही पहिली वेळ आहे. आम्ही या पहिल्या वेळेसच्या कीर्तनाला सोयरिकीचं कीर्तन असं म्हणत असतो. जुळली तर जुळली सोयरीक, नाहीतर आम्हाला कुठं सोयरीक करायची आहे. लक्षात आता हे परंपरेनं चालत आलेले कार्यक्रम
कर्तव्य भावनेनं करावेच लागतात. आज तुमचा हा तिसरा कार्यक्रम आहे. सकाळी करून काही लोक म्हटले, आता तिकडची आमची 150 कीर्तन वर्षाकाठीची होती, ते म्हटले आता तुम्ही तिकडे गेले सगळेच सोडून देता का? त्यातली काही महत्वाची गावं, महत्वाची म्हणजे जे नेवासेला येऊ शकतील असे लोक, प्रत्येक वारीला तिकडचे ज्या गावचे लोक नेवाशाला येऊ शकतील एवढेच गाव आम्ही धरले, बाकीचे सोडून दिले. विठ्ठला आता हा नियम तिकडच केलाय आणि इकडं नाही असं थोडंच आहे, लक्षात आलं. पण इकडचे लोक येतातच. पूर्वी आता 50 वर्ष झाले या सप्ताहाला, वैकुंठवासी सद्गुरू बंशी बाबा सारख्या महात्म्याने आरंभलेले सप्ताह 50-50, 60-60 वर्ष झाले. एवढा हा दीर्घकाळचा संबंध उगीच टिकलेला थोडाच आहे. तुम्ही नेहमीच येता, लक्षात आलं का? आणि येत राहणारच आणि आलंच पाहिजे, कारण नेवासा क्षेत्र हे संप्रदायाचं मूळ पीठ आहे. विठ्ठला संप्रदायाचं उगम स्थान नेवासेचं पैसखांब मंदिर आहे. ज्ञानदेवे रचिला पाया नेहमी म्हणत आलो आपण. कुठे रचिला? करवीरेश्वराच्या मंदिरात रचिला. ज्ञानेश्वरीच्या रचनेच्या रूपानं रचिला. आपल्या मुळाला विसरून आपल्याला कसं चालेल? लक्षात आलं. कोणी कुठं जात असेल, कोणी कुठं जात असेल, जा, रोज जा, काय हरकत नाही, पण महिन्यातून तरी एकदा तिथं आलंच पाहिजे. विठ्ठला तसं आम्ही आरंभाला बोललेलं वाक्य या परिसरात उच्चारायला नको. कोणतं? की लक्षपूर्वक ऐका म्हणून. तुम्हाला लक्षपूर्वक ऐकण्याची सवय असलीच पाहिजे असं आम्ही गृहीत धरतो. लक्षात आलं. अलीकडचा काळ पाहता लोकांना कीर्तन म्हणून दुसरंच काहीतरी ऐकण्याची सवय लागलेली आहे. हे चित्र दिसतं म्हणून बोलणं भाग पडतं. कालांतराने असं होईल की दुसऱ्याच गोष्टीला कीर्तन समजल्यामुळं खऱ्या कीर्तनाला कीर्तन तरी म्हणतील की नाही लोक, प्रश्न पडतोय. कीर्तनकाराकडून श्रोत्यानं फक्त त्या अभंगाचं चिंतन यानं केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा ठेवावी. हा अभंग आम्हाला कळेल अशा रीतीने यानं समजावून सांगावा, एवढी अपेक्षा मात्र श्रोत्यांनी निश्चित ठेवली पाहिजे. लक्षात आलं. आता कीर्तनकाराकडूनच जर तुम्ही हसवण्याची अपेक्षा ठेवली तर मग त्याची पातळी नक्की काय होणार? घसरणार. आमची नावं कीर्तनात घ्यावीत अशी अपेक्षा ठेवली तर मग त्या कीर्तनकाराला पर्याय नसल्यामुळे घ्यावीच लागते. लक्षात आलं. आता आमचा स्वभाव थोडा भिन्न आहे, आम्ही घेतच नाहीत. लक्षात आलं. तर यांनी सांगितलं कोणीतरी, आम्ही नियम केला कीर्तनकारांना सांगतो की समस्त ग्रामस्थ एवढंच म्हणा, कोणाची नावं घेऊ नका. म्हटलं अशी तर गावं आम्हाला हवी आहे, कारण आम्ही कोणाचं घेतच नाहीत ना. आता इथं अभंगाचा अर्थ सांगावा का नावं घेत बसाय? त्यात गणेश खिंडीत सांगितलं होतं आम्ही, तुम्ही लोक असताल कोणी नाही, अण्णा, दादा, मामा, काका, आम्ही आमचेच विसरलो, तुम्हाला कुठं ध्यानात ठेवा. आपल्याला प्राप्त झालेलं हे जीवन हे फळ आहे. आपल्याला प्राप्त झालेला हा नरदेह, हे शरीर, हे देखील फळच आहे. आणि या देहात आल्यानंतर मरेपर्यंत जे जगायचंय त्या जीवनामध्ये प्राप्त होणारे सुखदुःखात्मक भोग हे देखील फळच आहे. पण ही गोष्ट वेगळी आहे. मिळालेलं जीवन हेही जरी फळ असलं आणि या जीवनात प्राप्त होणारे सुखदुःखात्मक भोग हेही फळच असले तरी ते कर्माचे फळ आहे. आगा कर्मी जी उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे. देहा एक नाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोगाले. आपण पूर्वी केलेलं कर्म त्या कर्माचं फळ म्हणून हे जीवन आपल्याला लाभलेलं आहे. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. शास्त्रकार म्हणतात की केलेलं कर्म अवश्य भोगावंच लागतं. ज्या कर्माचा भोग झालेला नाही असं अभुक्त शेष कर्म फळ दिल्या वाचून
कोट्यावधी कल्पाचा काळ मध्यंतरी लोटला तरी नष्ट होत नाही. मला एवढंच सांगायचं, आपल्याला प्राप्त झालेलं हे जीवन हे देखील फळ आहे, पण ते कर्माचं फळ आहे. आणि या जीवनामध्ये जे सुखदुःखात्मक भोग प्राप्त होतील ते देखील फळच असतील, पण ते कर्माचं फळ असतील. जन्मामध्ये केलेलं कर्म तेच त्याला दैव म्हणतात. पूर्वजन्मार्जितम कर्म तद्दैवमिति कथ्यते, त्याला दैव म्हणतात, त्यालाच भाग्य, त्यालाच प्रारब्ध वगैरे म्हणत असतात. असो, पण ही गोष्ट वेगळी आहे. मिळालेलं जीवन आणि जीवनामध्ये मिळणारे सुखदुःखात्मक भोग हेही फळ असले तरी ते कर्माचं फळ आहेत. जीवनाचं फळ ही गोष्ट वेगळी आहे, आणि जीवनाचं साचं फळ ही गोष्ट तर फार वेगळी आहे. उदाहरण सांगावं लागेल. पूर्वीच्या काळी वरच्या वर्गात जो प्रवेश दिला जायचा त्यासाठी एकच अट असायची. काय अट? मागचा वर्ग उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. 11वीला प्रवेश मिळवायचा. काय अट? 10वी उत्तीर्ण असला पाहिजे ना. पहिल्या वर्षाला प्रवेश मिळवायचा कॉलेजचा, तो 12वी उत्तीर्ण असला पाहिजे, एवढीच अट पूर्वीच्या काळी. आता नामांकित जी शिक्षण संस्थानं आहेत तिथं प्रवेश घेताना पूर्वीचा वर्ग उत्तीर्ण तर लागतोच, पण तिथं प्रवेश परीक्षा म्हणून एक भानगड आहे. परत बोललेलं लक्षात येत आहे ना? प्रवेश परीक्षा, आणि त्याची देखील मोठी तयारी करावी लागते. त्या प्रवेश परीक्षेची ती विद्यार्थी मंडळी करतात, प्रयत्न करतात, मोठा प्रयास करतात, तो अभ्यास करतात, पण प्रवेश परीक्षा देतात, पास होतात, त्यांना प्रवेश मिळतो. आता ते प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला हे देखील फळच आहे. कशाचं? त्या केलेल्या अभ्यासाचं. पण केवळ प्रवेश मिळाला म्हणजे संपलं का? नाही. आता नव्यानं तिथं दुसरा अभ्यास करायचा, त्याच्या परीक्षा घेतल्या जातील, आणि मग ती परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पदविका हे फळ त्याला काय प्राप्त होईल. एवढं लक्षात आलं? अगदी त्याच पद्धतीने पूर्वजन्माचं फळ म्हणून हा देह आपल्याला लाभलेला असला तरी देखील केवळ मनुष्य देह मिळाला म्हणजे संपलं का? नाही. नव्यानं सुरुवात झाली. जीवनाचं फळ म्हणून ज्याचं वर्णन केलं ती गोष्ट मात्र काय आहे? वेगळी आहे. तत्पूर्वी फळ शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगतो, फार पारिभाषिक नाही सांगणार. गरिबी हटाव योजना थोडक्यात सोप्या भाषेत. पहिली वेळ आहे, खूपच शास्त्रात घुसलो तर पुन्हा मग तुम्ही महिन्यालाच काय वर्षाला सुद्धा तोंड दाखवता की नाही पंचायत. फळ शब्दाचा थोडक्यात तुम्हाला समजेल असा अर्थ आहे शेवट. काय अर्थ केला मी? शेवट. फळ म्हणजे शेवट, ज्याच्या नंतर आता काही नाही त्याला म्हणायचं फळ. कसं ते सांगतो. आपण एखाद्या वृक्षाचं बीजारोपण केलं, त्याला अंकुर फुटला, रोपट झालं, मोठं झाड झालं, वृक्ष झाला मोठा. आता ती मुळं आहेत, खोड आहे, शाखा आहेत, उपशाखा, फांद्या आहेत, पुढे पानं आहेत, त्यानंतर फुलं आहेत, त्यानंतर फळ. आता काय त्याच्या पुढं आपल्याकडे येतं का काही झाडाला फळानंतर काही नवीन? नाही. शेवट काय? फळ म्हणजे शेवट, ज्याच्या नंतर काही नाही. पण जे मिळालं नाही तर निष्फळ मानलं जातं, त्याला काय म्हणायचं? फळ. हे पहा, आपण आंब्याचं झाड लावलं, कोय लावली, मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रमाक्रमाने त्याचं वृक्षात रूपांतरण झालं, पानं फुलं म्हणजे 12 आला, आणि नंतर आंबे लागलेच नाही, फळ आलंच नाही. त्या झाडाला काय म्हणतो आपण? निष्फळ. फळ नसणाऱ्या झाडाला आपण काय म्हणतो? निष्फळ. अहो, आता त्या झाडाला खोड आहे, फांद्या आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फक्त फळ आलं नाही तरी देखील तुम्ही त्या झाडाला काय म्हटले? निष्फळ. खोड म्हणजे फळ नाही का त्या झाडाचं? आहे ना, त्याचा लाभ आहे की नाही? त्या खोडाचा लाकूड कामाला येतं की नाही? फळ्या वगैरे काही फर्निचरसाठी उपयोगात येतात की नाही? जाळण्यासाठी उपयोगात येतात की नाही? म्हणजे ते खोड सुद्धा त्या झाडाचं एक प्रकारे काय आहे? फळच आहे. साचं फळ नाही बरं का, आता साच्या फळाकडे जायचं आहे आपल्याला. ते खोड म्हणजे सुद्धा झाडाचं फळच. त्या झाडाचं पान सुद्धा एक प्रकारे फळच. त्याचाही लाभ आहे की नाही? आपल्याला पूजापाठाला आपण उपयोग करतो की नाही? त्याची फुलं ती देखील एक प्रकारे काय? फळच. पण साचं फळ नाही, कारण ज्या करिता ते झाड लावलं ते फळ जर आलं नाही तर त्या झाडाला काय म्हणतो आपण? निष्फळ. हे झाडाचं सोडून द्या, आता आपल्या जीवनाकडे या. मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालं पूर्वजन्माचं फळ म्हणून, ठीक आहे. आणि या जन्मामध्ये आपण
भगवत प्राप्ती सोडून बाकीचं सर्व मिळवलं तर ते मिळवलेल्या त्या त्या गोष्टी सुद्धा फळच असणार आहेत, कर्माचं, प्रयत्नाचं, भाग्याचं. पण त्याला साचं फळ म्हणता येणार नाही, कारण भगवत प्राप्ती वाचून आपण अन्य काहीही मिळवलं तरी देखील आपलं जीवन निरर्थक, निष्फळ मानण्यात येतं. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बदले विठ्ठला, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बदले विठ्ठला, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला तास वाया, एखाद दिवस वाया, आठवडा, महिना, एखाद वर्ष वाया गेलं नाही. काय वायाला गेलं? नाही तरी गेला जन्म वाया. काय केलं नाही तर? भजन केलं नाही तर. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. भजन म्हणजे त्याची सेवा करणं, त्याच्या प्राप्तीचं साधन करणं, किंवा भज धातूचा अप्रसिद्ध पण मोठ्या लोकांनी उपयोग केलेला अर्थ आहे प्राप्ती. भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी भज धातूचा सेवायाम हा प्रसिद्ध अर्थ त्यागून एका ठिकाणी प्राप्ती अर्थात त्याचा उपयोग केलेला आहे. ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तीम न भजती जन्मशतेन, भज धातूचा प्रयोग प्राप्ती अर्थात केलेला आहे. तुकोबर आहे असंही आपल्याला सांगतात की मनुष्य म्हणून तुम्ही जन्माला आलेला आहात ना, तर मग त्या देवाची प्राप्ती करून घ्या, नाही तर तुमचा जन्म काय झाला? व्यर्थ गेला. विठ्ठल देवा व्यतिरिक्त माणसानं काहीही मिळवलं आणि त्या मिळवलेल्या गोष्टीला भलेही कर्माचं वगैरे फळ जरी मानण्यात येत असलं तरी देखील ते जीवनाचं साचं फळ नाही, कारण भगवत प्राप्ती जर केली नाही तर पूर्ण जन्म वाया गेला असं संत सांगतात, शास्त्र सांगतात. भगवान भाष्यकार शंकराचार्यांचं जे वाङ्मय आहे, विशाल वाङ्मय, त्याचे साधारणतः 3 भाग आपल्याला कल्पिता येतील. भाष्य वाङ्मय, भाष्य केलं त्यांनी प्रस्थानत्रयावर म्हणून त्यांना भाष्यंकर होती ती भाष्यकार, त्यांना भाष्यकार म्हणतात. भाष्यकारा ते वाट पुसतू ज्ञानोबा देखील म्हणतात, मी भगवान भाष्यकारांना परमार्थाची वाट विचारतोय. भाष्य वाङ्मय, प्रकरण ग्रंथ आणि स्तोत्र वाङ्मय. मला त्या स्तोत्र वाङ्मयाकडे घेऊन जायचं. त्या अनेक स्तोत्रामध्ये एक प्रसिद्ध स्तोत्र आहे अनात्मश्री विगरहण या नावाचं. त्यातला एक श्लोक आपल्याला नमुन्यादाखल गरिबी हटाव योजना सांगतो. सगळं नाही सांगता येत, सगळं सांगत बसलं तर या भंगावर महिनाभर बोलावं लागेल. विठ्ठला त्यामध्ये भगवान भाष्यकारांनी जवळजवळ 26-27 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि या गोष्टी तुम्ही मिळवल्या म्हणजे काय फार मिळवलं. जर आत्मदर्शन तुम्ही केलं नसेल, भगवत दर्शन, भगवत साक्षात्कार तुम्हाला प्राप्त झालेला नसेल तर हे काहीही मिळवलं तरी ततः किम, काय मिळवलं असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. एक श्लोक सांगतो तुम्हाला. लब्धा विद्या राजमान्या ततः किम, प्राप्ता संपत प्राभवाढ्या ततः किम, भुक्ता नारी सुंदरांगी ततः किम, येन स्वात्मानैव साक्षात कृतो भूत. त्याचा अर्थ सांगतो. लब्धा विद्या राजमान्या ततः किम, आचार्य म्हणतात एखाद्याने राजमान्य विद्या प्राप्त केली, सरकारमान्य विद्या, MAPHD वगैरे, LLB, लक्षात आलं का, जे काय असेल हे सगळं मिळवलं. ततः किम, मिळवू नये का? मिळवावं. पण ते मिळालं म्हणजे जीवनाची कृतार्थता झाली का असा प्रश्न ते करतात. असा आहे का कोणी उच्च शिक्षित असेल म्हणजे त्याला देवदर्शन लवकर होईल आणि आडानी माणसाला उशिरा होईल? उलट याच्या उलट म्हणावं लागेल. लक्षात आलं. ज्या संतांनी कधी शाळेचं तोंडही पाहिलं नाही पण भगवंताची भक्ती करून, भगवत कृपा संपादन करून जी रचना केली, जे अभंग रचले, त्या अभंगावर लोक PhD मिळवतात.
जे संत कधी शाळेतच गेले नाही त्यांच्या अभंगावर PhD मिळते, एखाद दुसऱ्या अभंगाचा विचार केला तर. असं थोडंच आहे की खूप शिकला म्हणजे त्याला भगवत दर्शन सुलभ आहे. ठीक आहे, मानमान्यता जगात मिळेल, देवदर्शनाचा विचार चाललाय. लब्धा विद्या राजमान्य तत की तुम्ही म्हणाल मग राजमान्य विद्या प्राप्त केल्यानंतर काय मिळेल, फार झालं तर 2 वेळच्या पोटाची सोय होईल, दुसरं काय व्हायचं झाली तर. एक प्रश्न विचारतो आता, तुमच्या भागात कितव्या वर्षी नोकरीला लागतात लोक? सोपं बोललो, मराठीत विचारतोय. कितव्या वर्षी साधारणतः? नाही थांबा, प्रश्न चुकला माझा, थोडं मला मागं घ्यावं लागेल, त्याच्यात एक शब्द घालावा लागेल. कोणता? लागले तर. आता द्या उत्तर, तुमच्या भागात लोक नोकरीला लागले तर कितव्या वर्षी लागतात? 24. महाभाग्यवान. काही त्याच्यात थोर तपस्वी असतात, खूप तप आचरावं लागतं. आम्ही गमतीनं बोलत असतो कधी कधी, अनेकांचं नोकरीला लागणं रिटायर्ड होणं याच्यात अंतर नसतं. विठ्ठला असो. लौकिक विद्या मिळवली म्हणजे काय? 2 वेळच्या जेवणाची काय झाली? फक्त सोय झाली. पशु पक्ष्यादिकांना तर ही विद्या मिळवावी लागत नाही पोट भरण्याची, ती उपजतच ज्ञान आहे. कितव्या वर्षी सांगितलं तुम्ही? कमीत कमी 24. आणि शिकायला आरंभ कितव्या वर्षी होतो? नाही ते जुन्या काळात होतं 6व्या वर्षी. आताचा काळ बदललाय. ज्यांची छोटी छोटी मुलं किंवा नातवंड असतील त्यांच्या लक्षात येईल. कितव्या वर्षी? 3ऱ्या 4थ्या वर्षी. 4थ्या धरा, 4थ्या वर्षी शिकायला सुरुवात झाली, ज्ञान मिळवायला सुरुवात झाली. कोणतं? पोटा पाण्याचं ज्ञान. कितव्या वयापर्यंत? 24व्या. किती वर्ष गेले? 20 वर्ष घातली महत्वाची ते ज्ञान मिळवायला. कोणतं? भाकरीचं ज्ञान. विद्यापीठातील विद्या. तुम्ही म्हणाल विद्यापीठातील विद्या ती काय अध्यात्म विद्या विद्यानाम अशी थोडीच आहे? मरणमारी विद्या ती नाही, ब्रह्मविद्या थोडीच मिळते विद्यापीठात. भले त्या पुणे विद्यापीठाचं एक बोधवचन आहे, त्यांनी त्या संस्कृत श्लोकाचा, एक पुराणातील श्लोकाचा पाद तेवढा भाग घेतलाय. सा विद्या या विमुक्तई असं लिहिलेलं आहे बोधचिन्ह. ती विद्या जी मुक्त करते. आता खरोखर मुक्त करणारी विद्या थोडीच विद्यापीठात शिकवली जाते. तुम्ही म्हणाल मग कोणती शिकवली जाते? तिथंच अर्थ आहे त्याचा. विद्यापीठ शब्द उलटा करा, पीठाची विद्या. विठ्ठल. पण माणूस तेवढा काळ घालतो हे मला सांगायचं. 2 वेळच्या जेवणाची भ्रांती दूर होईल असं ज्ञान मिळवायला मनुष्य आपल्या जीवनातला महत्वाचा 20 वर्षाचा काळ घालतो. पण जी विद्या मिळाल्यानंतर जीवन कृतार्थ होईल अशी ब्रह्मविद्या मिळवायला किती काळ घालतो? कशाचा काळ? कीर्तनाला येऊन बसणं जड जातंय. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. लक्षात आलं? एक क्षणभर सुद्धा मुक्तीसाठी प्रयत्न नाही केला. अहो, ज्यांनी जन्मच्या जन्म प्रयत्न केला त्यांना सुद्धा ती मुक्ती मिळाली की नाही प्रश्न आहे. आणि मग एक क्षणभर यत्न जर केला नाही, आपल्या नानाला मिळेल का? विठ्ठल. आचार्य विचारतात, खूप शिकला म्हणजे ततः किम? त्याने काय आत्मदर्शन झालं का? नाही. प्राप्ता संपत प्राभवाढ्या ततः किम? प्रभावशाली संपत्ती एखाद्याने मिळवली, खूप प्रचंड पैसा मिळवला, ततः किम? आत्मदर्शन झालंय का त्याला? कृतार्थ झालाय का तो? धन्यतेचे उद्गार त्याचे निघालेत का? जीवन पूर्ण झालं असा अनुभव त्याला आलाय का? नाही. भोगतानारी सुंदरांगी ततः किम? जगातील सर्वात सुंदर स्त्री एखाद्याला पत्नी म्हणून लाभली, ततः किम? भगवंता व्यतिरिक्त काहीही मिळवलं तरी देखील आचार्य म्हणतात ततः किम? येन स्वात्मानैव साक्षात कृतो भूत. तुम्ही जे काही मिळवलं त्याच्या माध्यमातून जर भगवत साक्षात्कार होत नसेल तर ते मिळवलेलं सगळं काय आहे? व्यर्थ आहे. याचाच अर्थ भगवत दर्शनानच जीवनाची काय आहे? कृतार्थता आहे, सार्थकता आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखरिया, विठ्ठलाची एक देखरिया, विठ्ठलाची एक देखरिया. जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. एकमेवा द्वितीयम ब्रह्मनेह नानास्ति किंचन असं श्रुतीनं ज्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे त्याचं दर्शन होण्यातच जीवनाची सार्थकता आहे. तुम्ही म्हणाला आम्ही तर दरवर्षी करतो,
काही जण महिन्याला करत असतील. ते दर्शन नाही, ते पाहणं आहे फक्त. दर्शन शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे ज्ञान. ज्ञानोबराय म्हणतात त्या विठ्ठलाला मी पाहिलं, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पण कसा? पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहणं ही क्रिया आणि पाहणारा मी, या दोघांचा निराश करून ज्याला आम्ही पाहतो त्याच्याशी एकरूप होऊन गेलो, त्याला काय म्हणतात? दर्शन. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव, तो आणि मी वेगळा नाही, मी वासुदेव तत्वता. तुकोबराय म्हणतात अगदी त्या पद्धतीप्रमाणे अनुभूती येणं, यातच जीवनाची काय आहे? सार्थकता आहे. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखील या. त्या परमात्म्याचं दर्शन, आत्मत्वानं दर्शन, एकत्वाची अनुभूती. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद, असं त्या भगवंताशी बोलण्याचं धाडस, त्यात जीवनाची काय आहे? सार्थकता आहे. भगवंता व्यतिरिक्त आपण काहीही मिळवलं, मी पुन्हा उच्चारण करतो त्या वाक्याचं, तरी देखील जीवन कृतार्थ होणार नाही. या जगाचा राजा जरी झाला तरी माझा जन्म धन्य झाला असं तो म्हणू शकत नाही. पण संत पुरुष मात्र म्हणू शकतात, धन्य झालो आता याचे संग नाही, धन्य झालो आता. याचे संग नाही, धन्य झालो आता. याचे संग नाही, धन्य झालो आता. याचे संग नाही, काही काळाती नपडी काळाती धन्य झालो आता. याचे संग नाही, धन्य झालो आता. याचे संग नाही, धन्य झालो आता. याची संग नाही, धन्य झालो आता. याची संग असे उद्गार फक्त संत पुरुषच काढू शकतात. धन्योहम धन्योहम, त्या पंचदशीतल्या एका प्रकरणात शेवटी 7-8 श्लोक असे झालेले आहेत. तो साधक ज्यावेळेस पूर्ण अवस्थेला पोहोचतो त्यावेळेस तो स्वतःला धन्यता देतो. माझं जीवन काय झालं? धन्य झालं. कशानं धन्य झालं? तर त्या भगवत तत्वाचा साक्षात्कार मला झाला, त्यामुळं माझं जीवन कृतार्थ झालं, पूर्ण झालं. असे शेकडो उद्गार संतांच्या जीवनामध्ये त्यांना आलेले अनुभव सांगताना त्यांनी सांगितलेले आहेत. तुकाराम महाराज देखील एका श्रेष्ठ साधकाच्या भूमिकेत आहेत. आणि तुकाराम महाराजांना या जीवनाचं साचं फळ म्हणून ज्याचं वर्णन केलं, तो परम पुरुषार्थ मोक्ष प्राप्त झाला. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी विळी. तुकोबराय म्हणतात मी मुक्त झालो, मी वासुदेव तत्वता, या बोधाला ते पोहोचले. परंतु आपल्याला हे जीवनाचं साचं फळ ज्यांच्या कृपेनं प्राप्त झालं, त्या संत जनांसमोर तुकाराम महाराज गेले, त्यांना लोटांगण घातलं, उभे राहिले, हात जोडलेले आहेत. अंतःकरणामध्ये संतांप्रती प्रचंड काय आहे? कृतज्ञतेचा भाव आहे. आणि ज्यांच्या कृपेनं ही जीवनातील सर्वोच्च स्थिती मुक्ती अवस्था प्राप्त झाली, त्याच संतांसमोर ते त्या मुक्तीचा अनुवाद करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. आज फळ झाले साचे, आज फळ
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकाराम महाराज संत जनांसमोर उभं राहून आपली आध्यात्मिक अनुभूती त्यांना सांगतात. संतांजवळ जाव जाशी तरी जाई, संतांची या गावा होईल विसावा. तेथे मना अभंग आहे. घेशी तरी घेई संतांची हे भेटी. भेट घ्यायची असेल तर संतांची घे, जायचं असेल तर संतांच्या गावाला जा, बोलायचं असेल तर संतांशी बोल, असं सांगितलेलं. लोक संतांची भेट घेत नाहीत असं नाही बरं का, संतांकडे जात नाही असंही नाही, जातात. त्यांची भेट घेत नाहीत असंही नाही, भेटतात. त्यांच्याशी बोलत नाहीत असंही नाही, बोलतात. त्यांना काही सांगत नाहीत असंही नाही, सांगतात. पण काय सांगतात त्यांचं त्यांना ठाऊक. आपले सांसारिक अनुभव त्यांना सांग. मी त्या ओंकारेश्वरला शिकायला होतो काही काळ. तिथे एक संन्यासी महात्मा होते. ते राजघराण्यात जन्मलेले होते. शिवपुरी नावाचा एक जिल्हा आहे तिथे. त्या पूर्ण जिल्ह्याचा उतारच त्यांच्या नावावर निघत होता. जिल्ह्याचा ऐकताय ना, गावाचं शिवार बिवार नाही, पूर्ण जिल्ह्यात राजघराण्यातील. पण संन्यस्त वृत्ती बालपणापासून असल्यामुळं तारुण्यावस्थेतच घरादाराचा त्याग करून संन्यासी झालेले होते. आणि त्यांचा एक विद्यार्थी त्यांनी माझ्याकडे शिकायला ठेवलेला होता, व्याकरण. कधीतरी ते त्याला भेटायला आल्यानंतर ज्यावेळेस बोलणं व्हायचं त्यावेळेस ते आता ते त्यांच्या त्या साधुशाहीत बोलायचे, ते काही इथं उच्चारता येत नाही. ते म्हणायचे किती लोक विचित्र आहेत, मूर्ख आहेत म्हणायचे. मला येऊन सांगतात हुशार की कोणती, संसारातली. काय सांगतात, स्वामीजी महाराज मी 10 एकर जमीन घेतली. तो म्हटला मी 30,000 एकर जमीन त्यागून आलो. विठ्ठला ज्याचं त्या संतांना काडीचंही कौतुक नाही, त्या संसाराचं संतांना सांगता कशाला. तुकोबाराय देखील म्हणतात ना, नका मजपाशी वधू प्रपंचाची विशी. माझ्याजवळ येऊन त्या प्रपंच संबंधी मला काही सांगू नका, कारण तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशवंत. कर्मानं धर्म म्हणजे पुण्यानं लाभणारा हा संसार हा नाशवान आहे, याचं वर्म आम्हाला अगोदर कळालेलं आहे. म्हणून त्याच्यापासून आम्ही पळू पाहतो, पुन्हा आम्हाला येऊन त्याच कौतुक सांगता. तुम्ही देखील विलक्षणच लोक. तुमचं हे जो ऐकून घेतो त्यालाच तुम्ही संत म्हणता. विठ्ठला लक्षात येत आहे ना. तुमची संतांची व्याख्याच ही की आपलं जो ऐकून घेईल तो संत. लोकांचं मध्ये उद्गार असतात. बाबा काय म्हणतात, म्हटलं काय पाहिजे अभिमानानं, आम्ही बाबाच्या एक शब्द पुढे नाहीत. काय म्हटलं, असंच म्हटलं पाहिजे. पूर्वीचे लोक म्हणायचे, जुनी जाणती लोक पंशी बाबांसंबंधी बोलताना काय म्हणायचे, आम्ही बाबाच्या आज्ञेच्या एक शब्द बाहेर नाहीत. आता सांगता, आता लोक काय सांगतात माहिती, आमचे बाबा आमच्या शब्दाच्या पुढे नाहीत. विठ्ठल संसारिक अनुभव सांगताना सांगायचे नाही. आपल्याला अध्यात्मात येणारे काही अनुभव असतील ते त्यांच्या पुढे कथन करावेत. काही अध्यात्म प्रांतात येणाऱ्या अडीअडचणी असतील त्या त्यांना सांगाव्यात. सांसारिक अडीअडचणी सांगू नये. संसार प्रारब्धानुसार होणारच आहे. अन्नमान धन हेतू प्रारब्धाधीन. लक्षात आलं. संत कृपेचं फळ हे थोडंच आहे की झोपडीचा बंगला झाला आणि बाबांची कृपा झाली. अरे बाबांची जर कृपा झाली असं म्हणायचं असेल तर या अभंगात जे राहिलेले 2.5 चरण आहेत, त्या 2.5 चरणातलं काही जर मिळालं तर समजायचं परमार्थाचं खरं फळ प्राप्त झालं. अहो जे लोक परमार्थच करत नाहीत, देवच ज्यांना मान्य नाही, ते आपल्यापेक्षा लाख पटीनं श्रीमंत आहेत. त्यांच्या श्रीमंतीला कोणती भक्ती कारण ठरली? ते प्रारब्धाचा खेळ आहे. एवढं एक चरण लक्षात ठेवलं तरी मुक्त होतंय माणूस. अन्नमान धन हेतू प्रारब्धाधीन एवढं म्हणायचं नुसतं. आपलं लक्षात आलं. तुकोबाराय संतांजवळ गेले आणि आपला आध्यात्मिक अनुभव त्यांना सांगू लागले. साधकानं संत पुरुषांकडे गेल्यानंतर वाटा विचारल्या पाहिजेत परमार्थातल्या. काय मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. भगवत दर्शनापूर्वी हे विचारलं पाहिजे आणि भगवत दर्शन झाल्यानंतर तुकोबाराय सांगतात ते सांगितलं पाहिजे. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे. आजी आजी संसार सुफळ झाला गे माये. काय मिळालं ज्ञानोबाराय? लॉटरी लागली का?
काही नोकरी लागली, संसार सुफळ झाला म्हणतात. देखिले पाय विठोबाचे, त्या परमात्म्याचे चरण दर्शन स्वरूप साक्षात्कार आम्हाला झाला आणि त्या योगे करून आमचा जन्म काय झाला, सफल झाला. निळोबरायांची एक विराईणी आहे पा, पाठ असली तर म्हणू शकता. होते बहुत दिवस आर्तवा गविले, आजी अकस्मात फळ दिवाली, दृष्टी श्री हरीची देखिले पाऊले, घेतले जन्म मागे, हा जन्म नाही, मागचे घेतलेले अनंत जन्म सार्थक त्याचे झाले. ओ विठ्ठला जन्माचं साच फळच ते आहे. जन्माली याचा लाभ पद्मनाभ दरुशने, पद्मनाभ दरुशने, पद्मनाभ दरुशने, पद्मनाभ दरुशने, पद्मनाभ दरुशने, पद्मनाभ दरुशने. जन्मालियाचा लाभ, काय लाभ? पद्मनाभ दर्शने, त्या पद्मनाभ परमात्म्याचं दर्शन साक्षात्कार होणं हाच जन्माला आल्याचा खरा लाभ आहे. तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ, जन्म आणि फळ दोन्ही शब्द याच्यात आहे. तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ, काय फळ? स्मरावा गोपाळ तेची खरे, खरा शब्द साचा शब्द सुद्धा याच्यात आहे. विठ्ठला त्या परमात्म्याचं आत्मत्वानं अखंड स्मरण होणं हेच जन्माला आल्याचं खरं फळ आहे. तुकोबाराय म्हणतात ते फळ मला प्राप्त झालं. जन्मालो त्याची आजी फळ झाले साचे, असं तुकोबाराय ज्यावेळी संत जनांना सांगू लागले, 9:30 पर्यंत सांगत होते ते. हे ऐकल्यानंतर संतांनी तुकोबारायांचं कौतुक केलं. कसं घडलं असेल पहा. एखादा लहान मुलगा शाळेतला, त्याच्या परीक्षेचा निकालाचा दिवस, आणि तो आपल्याकडे पळत आला, आपल्याला ज्येष्ठ मानून मोठं मानून, कोणी मामा काका आपण त्याच्या असू तर पळत आला, हातात ते प्रमाणपत्र वगैरे होतं, मार्कशीट काय म्हणतात ते, आणि त्याने येऊन सांगितलं माझा शाळेत 1 नंबर आला, 1 नंबरनं मी उत्तीर्ण झालो, एवढे मार्क मला मिळाले. तर तो ज्येष्ठ काय करतो, त्याचं कौतुक करतो. अरे बाळा, हा तुला जो प्रथम क्रमांक मिळाला तू घेतलेल्या कष्टाचं फळ आहे. सुट्टीच्या दिवशी तू उन्हाळक्या केल्या नाहीस, मोबाईल पाहिला नाहीस, टीव्ही पाहिली नाहीस, खेळला बागडला नाहीस, काय केला, अभ्यास करत राहिलास, म्हणून तुझा शाळेत प्रथम क्रमांक आला. असं शाबासकी देतो की नाही ज्येष्ठ माणूस? अगदी त्याच पद्धतीनं संतांनी तुकोबारायांचं कौतुक केलं. तुकोबाराय, तुम्हाला हे जन्माचं साचं फळ परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्त झाला, ही काही सामान्य गोष्ट आहे का? अनंत जन्म त्याच्यासाठी काय करावे लागतात? सायास करावे लागतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यावेळेस कुठं माणूस त्या मुक्ती दशेपर्यंत पोहोचतो. मोक्ष दुराराध्युकीर होय, ज्ञानोबाराय म्हणतात. मोक्ष अत्यंत दुर्लभ, अतिदुर्लभ असलेली गोष्ट आहे, आणि तुम्हाला ती प्राप्त झाली. तुम्ही त्यासाठी काय केला? प्रयास केलेला आहे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अट्टहास केला तुम्ही, खूप प्रयत्न केला, तेव्हा या स्थितीपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. तुम्ही धन्य आहात, असं कौतुक केलं, स्तुती केली. कोणी? संतांनी. कुणाची? तुकोबारायांची. पण संतांनी तुकोबारायांची केलेली स्तुती, केलेलं कौतुक तुकोबारायांना अजिबात रुचलं नाही. ते काय आपण होतो का? आपल्याला आधी चिठ्ठी लिहून द्यावी लागते, यांचं नाव घ्या म्हणून. लक्षात आता आम्ही घेत नाही, तो भाग वेगळा. त्याच्यात बरं झालं आमच्या स्वभावासारखंच गाव सापडलं. ते म्हटले की नावच घेऊ नका कोणा. म्हटलं तुम्ही म्हटले तरी घेत नाही, आता तर आणखीच बरं झालं. विठ्ठला तुकोबारायांना अजिबात आवडलं नाही संतांनी आपली स्तुती करावी. तुकोबाराय संतांना म्हणतात, हे संतजन हो, माझी स्तुती करू नका, न करावी स्तुती माझी संतजनी, होईल वचनी अभिमान. तुम्ही जर माझी स्तुती केली तर तुमच्या त्या स्तुतीपरक वचनांनी मला अभिमान होण्याची दाट शक्यता आहे. होतो की नाही हो? व्यवहार काय सांगतो? होतो की नाही? दिसतंय की नाही चित्र आपल्याला? व्यवहारही सांगतो, प्रमाण आहे, बिना प्रमाणात बोलणार नाही मी. संती केला अंगीकार त्यासी अभिमान थोर, तुकोबाराय म्हणतात. संतांनी एखाद्याला जवळ केलं, आपलंसं केलं, अंगीकार केला की त्याला प्रचंड अहंकार होतो. लक्षात आलं? त्या संतापेक्षा हाच अहंकारी. कोण?
ज्याला संतांनी जरा बरं म्हटलं, चांगलं म्हटलं, कोड कौतुक एखाद्या वेळेस केलं की तो तसंच समजू लागतो. अहो संत लोक जी स्तुती करत असतात ना, आपण तेवढे मोठे असतो म्हणून करत नाहीत, तेवढं मोठं आपण व्हावं म्हणून करतात. बोललेलं लक्षात येतंय का? सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा ते म्हणत असतात हा प्रचंड बुद्धिवान आहे, दुसरी लोक आली तर सांगतात हा वैराग्यवान आहे, अंतर्मुख आहे. कशासाठी? त्यानं तसं व्हावं म्हणून. पण हा समजतो मी तसा आहे. लक्षात आलं का? अभिमान होतो. आणि अभिमान अहंकार हा परमार्थात बाधक आहे. तिळ मात्र जरी होय अभिमान मी ऋतू समान भारदेवा, अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा. कारण होण्याची दाट शक्यता असते, भाविकाशीच होण्याची दाट शक्यता असते. कशाला लिहिलं असतं? रोज म्हणावं लागतो, कारण ते जागा राहिलं पाहिजे, अहंकार लागू नये आपल्या अंगी. नवला अहंकाराची गोठी विशेषे न लगी, अज्ञाना पाठी सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे संतजन हो, माझं काही कोड कौतुक करू नका. हे जीवनाचं साचं फळ परमपुरुषार्थ मोक्ष मला मिळाला, मुक्ती अवस्था मला लाभली, ही गोष्ट खरी असली तरी देखील यामध्ये माझा काही फारसा पुरुषार्थ नाही. गोष्ट खरी ही अशी आहे की हे संतजन हो, तुम्ही माझा सांभाळ केला म्हणून हे शक्य झालं. तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. भय निरसले खंती, भय निरसले खंती, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. पूर्वार्धाचाच विचार करूया. तुकोबाराय म्हणतात ही जीवनाची सर्वोच्च स्थिती जरी मला प्राप्त झालेली असली तरी देखील यामध्ये माझा पुरुषार्थ नाही. हे संतजन हो, तुम्ही माझा काय केला? सांभाळ केला. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट प्राप्त होऊनही तिचं श्रेय तुकाराम महाराज संतांना देतात. तुमच्यामुळं हे प्राप्त झालं. आताचा काळ वेगळा आहे, आता सगळं श्रेयासाठीच केलं जाते. लक्षात आलं? जर कोणी दखल घेत असेल तरच परमार्थ, त्याला परमार्थ म्हणताच येत नाही. खरा परमार्थ एकांतातला. ज्ञानोबारायांनी ज्ञानी लक्षणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदी खंती, मनुष्याकारे जाण मूर्ती. ज्ञानाची तो ज्याची एकांतावर फार प्रीती आहे आणि जनपदी खंती, लोकात जाताना त्याला दुःख वाटतं, तो ज्ञान मूर्ती आहे असं सांगितलं. आणि याच्या उलट अज्ञान उभ्या सांगत असताना सांगितलं जया गजबजेचे कौतुक, ज्याला माणसाशिवाय करमतच नाही. बरं एखाद दिवस कीर्तन नसलं तर पारायण करायचं ना, नाही म्हणतो जरा भेटूनच येतो कोणाला तरी. लक्षात आलं? ते अज्ञान लक्षणात घातलंय. विठ्ठला श्रेयासाठी चाललं असं मी बोललो. ठीक आहे, आपण करावं मग त्याचं श्रेय आपल्याला मिळावं अशी इच्छा ठेवणं काय ठीक आहे, गैर नाही. पण केलं भलत्यानं त्याचं श्रेय घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसतोय जगात, भौतिक क्षेत्रात देखील आणि परमार्थात देखील. असो, तुकाराम महाराज इथं जन्मोजन्मी सायास करून मुक्ती अवस्थेपर्यंत पोहोचतात. ती मुक्ती हस्तगत करतात आणि त्याचं श्रेय मात्र संतांना देतात.
हे संतजन हो तुम्ही सांभाळलं म्हणून हे शक्य झालं. येथे सांभाळ या शब्दाचा अर्थ या अभंगामध्ये योगक्षेम वाहन असा आहे. योगक्षेम शब्दामध्ये दोन शब्द आहेत, सामासिक शब्द आहे योग आणि क्षेम. योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्त से प्राप्तिर योग. हा जी गोष्ट आता आपल्याला प्राप्त नाही, आपल्या जवळ नाही, ती प्राप्त होणं त्याला काय म्हणतात? योग. किंवा गोष्ट आपल्या जवळच आहे पण तिचं भान नाही, ज्ञान नाही, आपल्याला तिची जाणीव करून देणं, ज्ञान करून देणं, त्याला काय म्हणतात? योग. आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेम. जी गोष्ट आपल्या जवळ आहे, प्राप्त आहे, तिचं परिरक्षण होणं, अखंड अबाधितपणे ती आपल्या जवळच राहणं, याला काय म्हणतात? क्षेम म्हणतात. अनेक वेळेस योग होतो पण बहुधा क्षेम झालेला दिसत नाही. कठीण योगा होणी क्षेम, ओकलिया होय श्रम. तुकोबाराय म्हणतात हे संतजन हो तुमच्यामुळे योगही झाला आणि तुमच्यामुळे क्षेमही झाला. कसा योग झाला? तर परमात्मा हे माझं स्वरूपच होतं, याचं मला ज्ञान नव्हतं. मी परमात्मा स्वरूपच होतो पण मला त्याचं ज्ञान नव्हतं. आपला आपण पया विसर्जो धनंजया तेची रूपया, अज्ञानासी अज्ञानामुळं मीच भगवत स्वरूप आहे याचं जाणीव, याचं भान मला नव्हतं. पण तुम्ही ज्ञान मला दिलं, जाणीव करून दिली. हा योग माझ्या जीवनात घडला तुमच्यामुळं. भगवंताची प्राप्ती मला घडली तुमच्यामुळं. आणि प्राप्त झालेला बोध अंतःकरणामध्ये सतत जागा राहिला. हा क्षेमही घडला तुमच्यामुळं. हा योग क्षेम तुमच्यामुळं घडला. अशा रीतीनं तुम्ही माझा काय केला? सांभाळ केला. तुम्ही सांभाळिली संती, तुम्ही झाले ती कृपाळ, माझा केला जी सांभाळ. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझा सांभाळ केला कारण तुम्ही कोण आहात? कृपावंत आहात. निळोबारांचे एक अभंग आहे पहा. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घराले 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 कृपाळ, सांभाळिले 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 अनाथा. त्याचा परिणाम केला निळा केला निळा केला निळा पावण. त्रिवार सांगितलं. सांभाळिले 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 अनाथा. तुकोबाराय तर एका ठिकाणी संतांनी आपल्याला कसं सांभाळलं किंवा जीवाला कसं सांभाळतात हे सदृष्टांत दृष्टांतासह सांगितलं. तैसे मजो येती सांभाळीत तैसे मज येते, सांभाळीत तैसे मज येते, सांभाळीत तैसे मज येते. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. कसं सांभाळतात ते उदाहरणानं तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुम्ही सांभाळिले संती. आणि गोष्ट खरी अशी आहे की संत कृपेनच मनुष्य त्या मोक्षापर्यंत पोहोचत असतो. संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत कृपेनच त्या जीवनाच्या साच्या फळापर्यंत मनुष्य पोहोचू शकतो. एक श्लोक आहे भगवान भाष्यकार शंकराचार्यांचा, त्याच्यामध्ये त्यांनी सत्संगतीपासून मोक्षापर्यंतचा प्रवास वर्णन केलेला आहे. एक श्लोक आहे, छोटासा श्लोक आहे, सांगतो त्याचा अर्थही सांगतो. मनुष्य सत्संगात गेल्यापासून मोक्षाच्या दिशेनं त्याचा जो प्रवास होतो तो कोणत्या मार्गे होतो हे सांगितलेलं आहे. तो श्लोक आपल्याला फार उपयोगी आहे. जर आपल्याला वाटत असेल आपण सत्संगती करतो, आम्ही संतांच्या संगतीत आहोत, असा जर कदाचित आपला भ्रम असेल तर तो भ्रम दूर करायला ती मदत करील तो श्लोक. जर हे मुक्काम आपल्या जीवनात आलेले नसतील सत्संगतीपासून मोक्षापर्यंतचे, तर समजायचं आपण सत्संगतीत नाहीत, केवळ संतांच्या मागे पुढेच राहत.
संतांच्या मागं पुढं सोबत राहणं वेगळं आणि सत्संगती वेगळी. आता मोठा विषय आहे तो, स्वतंत्र विषय असो. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. ही सत्संगती घडल्यापासून जीवनमुक्तीपर्यंत या दिशेनं मनुष्य गेला पाहिजे. जसं पंढरीला आपल्या दिंड्या जातात, ती ठरलेली गावं जर लागली मध्ये तर समजायचं पंढरपुराकडे दिंडी चाललेली आहे. भलतीच गावं इकडची वैजापूरकडची लागली तर समजायचं उलट्या दिशेनं प्रवास नक्की चाललेला आहे. म्हणून आपला प्रवास मोक्षाच्या दिशेनं होतोय की नाही त्याच्याकरिता हा श्लोक महत्वाचा आहे. आम्ही ते शास्त्रचिंतन फार अशा सार्वजनिक याच्यात करत नाहीत. काय आहे, शास्त्र म्हणजे आरसा आहे, आरसा. संत वाङ्मय म्हणजे आरसा आहे. आता हे जे अर्थ सांगितले जातात ना कीर्तनादिकातून, हे फार वरवरचे गुळगुळीत अर्थ. खरे अर्थ जर आपण शोधू गेलो तर ते सांगणाराही तेवढा अधिकारी लागतो ना ऐकणाऱ्याचा त्याच्यापेक्षा अधिकार लागतो. आपल्याला खरं ऐकण्याची क्षमता नाही आणि सांगणाऱ्याचा तेवढा अधिकार नाही. आरशामध्ये आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं, त्याप्रमाणे संत वचन किंवा शास्त्र वचन आपलं खरं स्वरूप आपल्याला दाखवत असतात. म्हणून आपण त्याच्यापासून दूर पळतो. आरसा तसा सगळ्यांना हवा हवासा आहे, पण एक जमात आहे जगात जी आरशाचा राग करते. कोण? दर्पणाशी नकटेला जी तुकोबाराय म्हणतात, तो नकटा माणूस राग करतो त्या आरशाचा. अरे एवढे पैसे खर्च करून तुला आणलं, तू नकटा दाखवतोस मला. तो आरसा काय म्हणतो, मालक तुम्ही नकटेच आहात, मी दुसरं कसं दाखवू. लाच लुचपत चालतही नाही त्याच्या कुणाकडे. सगळ्यात खराब प्राणी लक्षात. पण नकटा माणूस राग करतो. अगदी त्याच पद्धतीनं ज्याला खरं दर्शन करायचं नाही तो या वचनांच्या खऱ्या अर्थापासून दूर पळू पाहतो. म्हणून सांगितलं सार्वजनिक आम्ही काही सांगत नसतो, फारसं पाठात सांगत असतो. पाठाचे जे श्रोते असतात ते अधिकारी असतात आणि ते ऐकायलाच आलेले असतात. लक्षात आलं. आपण जर सत्संगतीत गेलेलो असू तर सत्संगती निसंगत्वम, पहिला लाभ आपल्याला झाला पाहिजे, आपण निसंग झालो पाहिजे. आपला अन्य संघ सुटला पाहिजे. नाही तर संतांच्याही संगतीत दुसरीकडेही चालतो, तो म्हणतो मला काहीच होत नाही, काहीच होत नाही, तू सत्संगतीत नाहीच मुळी. लक्षात आलं का? सत्संगत्वे निसंगत्वम, सत्संगतीनं निसंगता आली पाहिजे. निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्माण मोहा, जया पुरुषाचे कामन, सांडून गेले मोहमान, याचा त्याग झाला पाहिजे. निर्मोहत्वे निश्चल तत्वम, आणि ज्याचा मोहमान निघून गेला त्याचं तत्व अंतःकरण स्थिर झालं पाहिजे. आणि निश्चल तत्वे जीवन मुक्ती, आणि ज्याचं अंतःकरण स्थिर झालं, थोडे आहे चित्त साह्य झाली या चित्तावर तर अवलंबून आहे. चित्त स्थिर आणि शुद्ध झालं की परमात्मा परवता दुरी नाही. तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही. आपल्यापासून तो देव वेगळाही नाही दूरही नाही आहे. लक्षात आलं का? सत्संगतीपासून जीवन मुक्तीपर्यंतचा हा प्रवास आहे. तुकोबारांच्या जीवनात तो घडला. संतांच्या सानिध्यात ते गेले, सत्संगतीनं ते निसंग झाले. कसे झाले? खूप प्रमाणात आठवडाभर चालेल चिंतन याचंच, तुम्ही सांभाळलेले संती याचंच. आपल्याला तास दीड तासच जड झाले. आता मला ठाऊक येते. लक्षात आलं. तुम्ही म्हणाल तासभर झाला, कुत्रे घोडे गाढव सुना सासू काही आणल्याच नाही बाबा. ज्ञानेश्वरी ध्यानात ठेवा का हे गाढव घेऊन राहू. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय संतांच्या सानिध्यात गेल्यापासून जीवन मुक्तीपर्यंत त्याचा प्रवास अशा रीतीनं झाला. ते जीवन मुक्त झाले म्हणून ते सगळं श्रेय ते संतांना देतात. तुम्ही सांभाळलेली संती, आणि हे संतजन हो तुम्ही माझा सांभाळ केला म्हणून जीवनाचं साचं फळ परमपुरुषार्थ मोक्ष मला प्राप्त झाला. तुकोबाराय जीवनाचं साचं फळ तुम्हाला संतांनी सांभाळल्यामुळे प्राप्त झालं असं तुम्ही म्हणता. नेमकं काय काय तुम्हाला प्राप्त झालं? 5 गोष्टी आहेत. राहिलेला 2.5 चरणाचा अभंग, हे सगळे 2.5 चरण म्हणजे जीवनाचं साचं फळ. हे 2.5 चरण म्हणजे परमार्थाचं साचं फळ. परमार्थ जर आपण शुद्धतेनं केला असेल तर ह्या 2.5 चरणात वर्णिलेल्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. झाल्या नसतील तर परमार्थ व्यर्थ गेला. काय काय प्राप्त झालं तुकोबाराय? भय निरसली खंती, माझं भय समूळ नष्ट झालं. आता या भयाचं जर चिंतन केलं ना, तुम्हाला सांगतो त्या भर्तृहरीच्या नादाला लागलो तर नवरात्राचा सप्ताह भय शब्दावर करावं लागेल. विठ्ठला भयाचं स्वरूप काय, भयाचं मूळ काय, भयाचं निराश कशाने होणार आहे, मोठा विषय आहे.
थोडक्यात गरिबी हटाव योजना याच्यासाठी म्हणत असतो आम्ही. माझा शब्द नाही तो, सद्गुरू वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे. हे कीर्तन प्रवचन म्हणजे काय? गरिबी हटाव योजना. एका तासाभरात या अभंगाचा समग्र अर्थ कसा सांगता येईल? एका एका शब्दावर जीवन घालावं लागेल तरी त्या अर्थापर्यंत पोहोचणार नाही आपण. वरवरच राहील सगळी. लक्षात आलं? तुम्ही म्हणायचो बाबांना, बाबा भले तुम्ही म्हणत असाल कीर्तन प्रवचन गरिबी हटाव योजना आहे, असे नका गरिबी हटाव योजना, पण कमीत कमी ह्या योजनेत भ्रष्टाचार तरी नको. ठीक आहे, तासभरात आपल्याला माहित आहे, सांगता येत नाही सगळ्या अभंगाचा अर्थ, पण कमीत कमी जे बोललं त्या अभंगाला धरून तर असलं पाहिजे. नाही तर अर्धा तास मामा दादा ना अण्णा ना आप्पा त्यांचे चरित्र चालतात. तुम्ही काय ते ऐकायला आलेले असतात का? असं असो. स्वार्थ असेल तर भीती. तुम्हाला परिचय आहे की नाही कुणास ठाऊक. एवढं टमाटमा आम्ही का बोलतो? तुमच्याकडून काही घ्यायचं नाही, दमडी सुद्धा. लक्षात आलं? घ्यायचं असतं तर 15 मिनिटं तेच सांगावं लागलं असतं. दादा आले, अण्णा आले. काही घ्यायचंच नाही आम्हाला. रुपये नको तुमचा, तुम्हालाच राहू द्या. तसली खंती तुकोबाराय म्हणतात आमचं समूळ भय नष्ट झालं. भयाची जन्मभूमी द्वैत प्रतीती आहे. द्वितीयात वै भयम भवती, श्रुती आहे, वेदवचन आहे. द्वितीयत्वाची कल्पना केली रे केली की भय जन्म झाला, भयाचा जन्म झालाच. या श्रुतीचा अनुवाद ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत केला. आणि तुझे जव जव घडी तव तव संसार भय जोडी, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदी. ज्या ज्या वेळी द्वैत भान होईल तेथे तेथे भयाचा जन्म होईल. भयम द्वितीयाभिनिवेशत स्यात्, भागवत म्हणते. भयाचे जनक द्वैत भान, द्वैत जनक माया जान, माया निवर्तक ब्रह्मज्ञान, संत सज्ञान बोलती, नाथ महाराज म्हणतात. भयाचे जनक द्वैत भान, द्वैत प्रतीती आहे. अज्ञान आहे तोपर्यंत भय पाठीशी लागलेलंच आहे. कुणी माणसं कुणाला भीत असतील कुणाला भीत नसतील, पण मरणाला सगळेच घाबरतात. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणा उपाय करुणी असे नान्यत्र मरणात भयम. माणसाला मरणापेक्षा मोठं दुसरं भय नाही. विंचवाला, सर्पाला, बिबट्याला वगैरे जे भीतो ना आपण, बिबटे येतो की नाही इकडं? आमच्याकडे असंच बागायत भाग आहे सगळा जायकवाडीचा. बिबटे येतात आणि ते कापूस वेचणीला आला की जास्त येतात. तुमच्याकडे त्याच वेळेस येतात का? विठ्ठल हे जे भय आहे ना, या भयाच्या बुडाशी मरण भय आहे. म्हणून बिबट्याला भीतो म्हणजे कशाला भीतो? मरणाला. आता 2 वर्षापूर्वी आपण सगळे त्या भयंकर अनुभवातून गेलो. माणसं माणसाला भीत होती कोरोनाच्या काळामध्ये. का? हा आला मला लागण वगैरे झाली त्या विषाणूंची, मेलो तर लक्षात आलं मरण भय. पण या सगळ्या भयाची जन्मभूमी द्वैत आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही सर्व द्वैताचा निराश केला, अद्वैतामध्ये प्रतिष्ठित झालो, त्यामुळं समूळ भय आमचं निरसन झालं. आम्हा भय चिंता नाही, धाक आता आम्हाला कोणाची भीती उरली नाही. समर्थाची धरिली कास, आता नाश कशाचा. आम्ही समर्थाचे झालो. लक्षात आलं? त्यामुळे आता आम्हाला कोणाची काही भीती उरली. अहो, एखाद्या तालुक्याचा एखादा फौजदार जर ओळखीचा असेल तर तो माणूस तालुक्यात कोणालाच भीत नाही. लक्षात आलं का? एखाद्या तालुक्याचा एक सामान्य अधिकारी जर आपल्या परिचयाचा असेल, मित्र असेल, तर माणूस कुणाला भीत नसेल, तर सगळ्या जगाचा चालक मालक परमात्मा त्याला आपलंसं केल्यानंतर भीती कुणाची उरली? विठ्ठल. होय निरसली खंती, आणि खंती म्हणजे चिंता. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. आम्ही निश्चिंत झालो. अवघी चिंता वारली हरी आला हाता, मग कैची भय चिंता. दोन्ही शब्द आहेत तिथे. आता हरीच आमच्या हाताशी आल्यामुळं भयही राहिलं नाही आणि चिंताही करण्याचं काही कारण राहिलं नाही. आम्ही निश्चिंत झालो. हे पहा, निष्काळजीपणा वेगळा, निश्चिंतता वेगळी बरं का. काही लोक निष्काळजी असतात आणि ते म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा. ते निष्काळजी असतात. आळसातून येतो तो निष्काळजीपणा आणि संत कृपेतून येते ती निश्चिंतता. विठ्ठला विठ्ठला होय
निरसली खंती. आमचं समूळ भय नष्ट झालं, आमच्या समूळ चिंता काय झाल्या, नष्ट झाल्या. हे जीवनाचं साचं फळ आम्हाला प्राप्त झालं. हे असं फळ कुणाला मिळालं असेल तर समजायचं परमार्थ सफल झाला. लक्षात आलं? त्याची सरली धार झाला सफळ व्यापार, तरच व्यापार सफळ झाला. नाहीतर मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. विठ्ठला विठ्ठला भय निरसली खंती. अजून काय मिळालं? कृतकृत्य झालो. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो. हो कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती, 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 तुम्ही सांभाळिले संती. नवरात्राची आठवण आली. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबाराय म्हणतात मी कृतकृत्य झालो. कृतकृत्य शब्दाचा अर्थ सांगून गेलो मी. कृत्य कृतम हे न सहा कृतकृत्य हा. करण्यास योग्य जे जे काही आहे ते सगळं ज्याचं करून झालेलं आहे. कामनाही झालो पाही रिकामा. दोनदा काम शब्द आलेला आहे. एका काम शब्दाचा अर्थ आहे प्राप्तव्य, दुसऱ्या काम शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. आता आम्हाला मिळवण्यासारखं काहीच राहिलं नाही. परमात्माच आम्ही मिळवलेला असल्यामुळं आता आम्हाला मिळवण्यासारखं दुसरं काहीच राहिलं नाही. आणि मिळवण्यासारखंच काही राहिलेलं नसल्यामुळं करण्यासारखं देखील काही राहिलं नाही. आपण झालं का कृतकृत्य? कोणी आहे का आपल्यात? करायचं संपलंय का आपलं? असलं तर चला मग आमच्यासोबत. लक्षात आलं? तुम्ही म्हणाल खूप राहिलंय अजून. आता तर कुठे सुरुवात झालेली आहे. लक्षात आलं? का बरं? करायचं का शिल्लक राहिलं? मिळवायचं शिल्लक राहिलं म्हणून. लक्षात आलं? ज्याला मिळवायचंच नाही त्याला करायचंही काही नाही. लक्षात आलं? आपलं मिळवायचंच शिल्लक राहिलं. मग काय मिळवलं आपण? जे मिळवायला पाहिजे होतं ते न मिळवता जे प्रारब्धानं मिळणारच होतं त्याच्यासाठी खटपट केली. कृतकृत्य झालो. तुकोबाराय म्हणतात मी कृतकृत्य झालो. मला मिळवण्यासारखं आता काहीच राहिलं नाही. धन्योहम प्राप्तव्यम सर्व माध्य संपन्नम. मी धन्य झालो कारण जे जे प्राप्तव्य आहे ते सगळं मी आज मिळवलं. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित. मी धन्य आहे कारण मला कोणतंच कर्तव्य राहिलं नाही. मी कृतकृत्य झालो, तृप्त झालो. आता कोणाच्या बंगल्याचं नाव तृप्ती वगैरे असेल तर क्षमा करा, पण उदाहरणापुरतं द्यावं लागतं. लोक बंगल्याचं नाव लिहितात काय? तृप्ती, आणि वर गज काढून ठेवलेले असतात. कशा डोंबल्याची तृप्ती झाली का? हे भौतिक पदार्थ तृप्ती करू शकत नाहीत. मोठा विषय आहे पहा. एक एक पद असं आहे की याच्यावर दीर्घ चिंतन करता येणं काय आहे? शक्य आहे. धनेषु जीवितव्येषु स्त्रीषु भोजनवृत्तीषु अतृप्ताः मानवाः सर्वे याता यास्यन्ति अंतीच. शास्त्रकारांनी सांगितलं या चार गोष्टीच्या बाबतीमध्ये जेवढी माणसं आतापर्यंत मेली, जी आत्ता आहेत पुढे मरतील, हे सगळे अतृप्तच राहणार आहेत. धनाच्या बाबतीत, आयुष्याच्या बाबतीत, भोग्य वस्तूंच्या बाबतीत आणि भोजनवृत्तीषु खाण्याच्या बाबतीत. किती खाल्ला असेल आपण? टणाण. लक्षात आलं? पण खाण्याची वासना गेली का? नाही. पूर्ण तृप्त झालोय का? नाही. ह्या गोष्टी तृप्तच करू शकत नाही. अलम बुद्धी येऊच शकत नाही. किती धन मिळवा, कितीही आयुष्य जगा, किती भोग्य वस्तूंचा काय करा, संग्रह करा,
यत पृथिव्याम व्रीहियवम हिरण्यम पशव स्त्रियाः नालमेकस्य तत्सर्वम इति मत्वा शमम व्रजेत. अनेक ठिकाणी हा श्लोक आला. मी योग वासिष्ठातला सांगितला. रूप बदलून बऱ्याच ठिकाणी हा येतो. त्यांनी सांगितलं या पृथ्वीवरचं जेवढं धन, जेवढं सोनं, जेवढे पशु, जेवढं धनधान्य आणि जेवढ्या भोग्य वस्तू एका माणसाला जरी दिल्या तरी न अलम एकस्य, एकाला त्या पुरेशा पडणार नाही. पृथ्वीवरच्या सगळ्या दिल्या तरी तो म्हणेल चला दुसऱ्या ग्रहावर जाऊन शोधू काही जीवसृष्टी आहे का. विठ्ठला पण भगवंतालाच प्राप्त केल्यानंतर आता प्राप्त करण्यासारखं काहीच नसल्यामुळे तुकोबाराय म्हणतात कृतकृत्य झालो मी कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. ज्या ज्या आध्यात्मिक इच्छा तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, अशा ज्या आध्यात्मिक इच्छा किंवा मगाशी आपण चरण उच्चारलं, संतांना विचारतात साधकीय भूमिकेत काय मी उद्धार पावेन वगैरे, ह्या सगळ्या इच्छा माझ्या काय झाल्या, पूर्ण झाल्या. इच्छा केली ते पावलो, हे जीवनाचं साचं फळ. हे संतजन हो, तुम्ही माझा सांभाळ केला म्हणून मला प्राप्त झालं. तुकोबाराय तुम्हाला आणखी असं विलक्षण काय प्राप्त झालं की ज्यामुळे तुम्ही म्हणता जीवनाचं साचं फळ मला मिळालं. त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या. आता म्हणजे हे संतजन हो, तुम्ही आमचा सांभाळ केला म्हणून जीवनाची जी सर्वोच्च स्थिती प्राप्त झाली. आता हा काळ आमच्यावरती बळ करू शकणार नाही. तसा हा काळ मोठा बलवान आहे. न्याहाळीपा केवढा पसरला से चवडा, करुणिया माझी वडा आकार गजू अवघाची आकार, ग्रासियला काळे जगा काळ खाय, आम्ही माथा दिले पाय. जगाला हा काळ ग्रासू पाहतो पण आम्ही मात्र त्याच्या मस्तकावरती पाय देऊन निर्भयतेने उभे आहोत. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी, राबतसे सगळ्या जगाला थरारून टाकणारा हा काळ. तुकोबाराय म्हणतात आमच्या घरी राबतो आणि आम्हाला रोज नित्य काय करतो, सलाम करतो. ही स्थिती जी प्राप्त झाली ही संत कृपेनं प्राप्त झाली. म्हणून कृतज्ञतेनं त्या स्थितीचा अनुवाद तुकाराम महाराजांनी संतजनांसमोर या अभंगाच्या माध्यमातून केला. भलेही हा आपला अनुभव नाही आहे पण या अनुभवाच्या प्राप्तीसाठीच आपण परमार्थात आलेलो आहोत. कधीतरी
मृत्यूपूर्वी एक क्षण का होईना आपण आपल्या सद्गुरूंसमोर उभे राहून असं म्हणू शकलो पाहिजे. संत जनांसमोर उभे राहून असं म्हणू शकलो पाहिजे. काय म्हणू शकलो पाहिजे? जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. संतांनी सांभाळलं म्हणजे काय काय प्राप्त झालं तर या अडीच चरणातल्या या 5 गोष्टी. आणि त्याच्यासाठीच परमार्थ करायचा असतो. आणि त्या मिळाल्या तरच परमार्थ सफल झाला असं मानलं पाहिजे. ह्याच गोष्टी परमार्थाचं खरं फळ आहेत. हे वैभव वगैरे प्राप्त होणं हे काही परमार्थाचं फळ नाही आहे. या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. अनेक वेळेस प्रकांड विद्वान सुद्धा एक वेळ जेवणाची भ्रांत असते. आणि महामूर्ख शिरोमणी सुद्धा संत म्हणून पूजले जातात. कलियुगाचा महिमा आहे. या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत ज्याच्या त्याच्या. असो, परमार्थात जे आलेलो आहोत, आपलं समूळ भय नष्ट झालं पाहिजे, सगळ्या चिंता नष्ट झाल्या पाहिजेत, कृतकृत्यतेचा अनुभव आला पाहिजे, सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण झाल्या असं आपल्याला वाटलं पाहिजे. इच्छाच किमिच्छन कस्य कामाय शरीरमानुसंज्वरेत वेदानं सांगितलं. आणि हा काळ सुद्धा आता आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही. असा निर्भयतेचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. मरण माझे मरुणिले मज गेले अमर, ही स्थिती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. ही परमार्थाची खरी स्थिती आहे आणि ती संत कृपेनं निश्चित होत असते. म्हणून संत कृपेनं आपल्याला या स्थितीपर्यंत पोहोचता यावं अशी सदिच्छा भगवंताच्या चरणी व्यक्त करतो. या संकल्पित वेळेमध्ये काही मोडका तोडका अर्थ या अभंगाचा पाहण्याचा आपण प्रयत्न केला. संत वचन हे सखोल आहेत, गंभीर आहेत. समुद्राहुनी खोल अर्थ भरीत ना तरी जैसे बिंब तरी बचकीची एवढे, तरी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तिने पाडे अनुभवावी, एवढा विस्तार त्या शब्दांचा आहे. गीतार्थेसी विश्वभरू तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू, मांडू जगा. हे हा उद्घोष ज्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी केला ते ठिकाण, त्या ठिकाणाच्या परिसरात आपण आहोत. पंचक्रोशांतर्गत पैतृ भुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे. मागच्या अनंत जन्मात कोट्यान कोटी पुण्य आपण सगळ्यांनी केलं असलं पाहिजे. तेव्हा माऊलींच्या एवढ्या जवळ आणि एवढ्या सानिध्यात आपण आहोत. माऊलींची ही मोठी कृपा आहे. आपण फक्त त्या माऊलींना काय करायचं? शरण जायचं. त्या माऊली आहेत, ते माऊलीच आहेत, त्या आईच आहेत. म्हणती ज्ञानाबाई आई, वेदशास्त्र देती बाई, म्हणती ज्ञानाबाई आई. मग आपल्याला ज्ञानोबा आई आहेत हा अनुभव का येत नाही? आपण बालक व्हायला तयार नाहीत. लक्षात आलं? बालक होणं म्हणजे व्हावे लहाना होणी लहानपण देगा देवा, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे. ते आमच्या अण्णा जगन्नाथ अण्णा गमतीनं म्हणायचे, लहानपण देगा देवा. तुकोबारायांनी मागावं, कारण ते मोठे होते म्हणून लहानपण देगा देवा. आपण लहानच आहोत. आपण मागायचं असेल तर शहानपण देगा देवा एवढं म्हटलं पाहिजे. लक्षात अशी मागणी केली पाहिजे. असो, त्या माऊलीला शरण जावं. ती माऊली आहेच, आपण फक्त लेकरू होण्याची गरज आहे. जगातील सर्वोच्च ग्रंथ ज्ञानेश्वरी अमृतानुभव तिथं रचना झालेली आहे. किती जवळ आहे आपल्याला? किती वेळ लागतो यायला नेवाशाला? 20 मिनिटं, अर्धा तास. वारीला जरी मोटरसायकलवर जाऊन यायचं म्हटलं वेगानं, किती वेळात येणं होतंय माग वारी करून? 2 तासात. 2 तास धरा. अजून काही नेवाशात घ्यायचंच असेल तर. लक्षात विदर्भातून लोक येतात दर्शनाला. किती किलोमीटर अंतर? 300, 250, 350 किलोमीटर. पण येतात लोक. मग आपण एवढं जवळ असून जाणं होत नाही का आपल्याला? महिन्याला आलं पाहिजे की नाही? आता हे सगळं वर्णन चाललंय ना, हे तर बोलतोय, हे कशाचं वर्णन आहे? हे मोबदल्याचं वर्णन आहे. आता कीर्तन केलं, काय देणार तुम्ही आम्हाला? तुम्ही देणार ते तर घेणारच नाहीत आम्ही. काय देणार तुम्ही? वारीला आलं पाहिजे. महिन्यातून पायी या, मोटरसायकलवर या, एसटीनं या, रेल्वे नाही तर रेल्वेनं या, पण या. लक्षात आलं? आल्यानंतर आम्हाला भेटलंच पाहिजे, काही गरज नाही. माऊली आहेत आमच्यासारखे हजारो येतील जातील, माऊलीला सोडू नका ना. आमच्याकडे कशाला पाहता? लक्षात आलं का? सामान्य माणसं आपण तुमच्यासारखेच, आम्ही एक सेवक आहोत. लक्षात आलं का? आमच्या प्रकृती धर्मातील गुणदोष पाहून तुम्ही माऊलीकडेच यायचं सोडायचं, असं कसं? अनेक लोक मला भेटले माझी नियुक्ती झाल्यानंतर, महाराज
आम्ही मधले 5-6 वर्ष आलोच नाही मोठ्या अभिमानानं. आता ही काय गौरवाची गोष्ट आहे का सत्कार करण्याचं? तुमचं कोणाचं पटत नसेल माऊलीला का दोष देता? लक्षात आलं? माऊलीचं दर्शन घ्यायचं यायचं. तुमच्यासारखाच मी एक काय आहे सेवक. आपण सगळ्यांनी मिळून काय करायची? ज्ञानोबरायांची सेवा करायची. आणि ज्या वेळेस सेवेचा प्रसंग येईल त्यावेळेस तरुण माणसांनी सेवेला या. लक्षात आलं का? कधी नैमित्तिक ज्यावेळेस काही सेवा असतात म्हणजे सुरू करणार आहोत आम्ही, तिकडची लोक येतात. लक्षात आलं? त्या आटीवरच आम्ही तिकडे कीर्तन देतो त्या भागात. मग अशी बोलून गेलो त्याप्रमाणे जवळजवळ 150 गावात आमचं तिकडे जाणं येणं होतं. शेवगाव पूर्ण तालुका, गेवराईचा काही भाग, पाथर्डीचा काही भाग, पैठणचा काही भाग, आणि तुमचा होताच थोडासा नेवासा त्या बाजूचा. ते 4 खामगाव वगैरे आहेत ना त्या बाजूला, तिकडून प्रवेश केला आम्ही. मग लक्षात आलं नेवासीमध्ये. आता आम्ही नेवासकरच झालेलो असल्यामुळं ते लोक आमच्या दृष्टीनं परके झाले. लक्षात आलं का? सेवेला आलं पाहिजे, वारीला आलं पाहिजे, हाच आमचा मोबदला. तुम्ही नारळ दिलं तरी आम्ही ते एकाकून घेऊन दुसऱ्याला देऊन जात असतो. कारण तुमचं असं असतं संसारी लोकांचं, काहीतरी दिलं का आपलं दिलं मिटलं आता सगळं. लक्षात आलं? त्यामुळे तुम्ही म्हणता डिझेलला, डिझेलचे तुला ठेवून ते सगळे नारळ तुला ठेव, ती शाल कोणाला तरी घाल. तुम्हाला वाटतं काहीतरी दिलंच. आम्ही हे काहीच न घेण्याचं कारण एवढंच की तुमच्यावर तो बोजा राहिला पाहिजे. विठ्ठला झालेली सेवा अधिष्ठात्री देवता. वेळ झाली का? जास्त झालं का माझ्याकडून? तुम्हीच म्हटले लांब नाही का? काय नाही कोणाला तरी विचारलं होतं. आम्हाला हाऊस नाही. उद्या 2-3 कीर्तन आहे. सकाळीच काल आहे. 9लाच या म्हटले. म्हटले 8:30ला करायचं असलं तरी करू. म्हटलं जरा झोपून तर द्या थोडस. ही झालेली सेवा अधिष्ठात्री देवता असलेले गहिनीनाथ महाराज भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पुढे वेळे पुढे वेळी वा पुढे करा क्षमा अपराध महा